नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज शची सकाळी सकाळी जिलेबी खात आहे। काल शुभम तिच्या भेटीसाठी आलेला होता, पण ती झोपून गेली म्हणून मग त्याने ती जिलेबी ठेवून दिली। आणि आता मी तिला उठल्यावर सांगितलं की हे घे, तुला मामाने जिलेबी आणली। तर बाई उठल्यावर खायला लागली जिलेबी, मला आत्ताच खायची आहे। आणि बघा किती खुशीने खात आहे। मी पण लवकर घरातले कामं आवरून घेतले आणि परत दुपारचं तिचं आवरून घेतलं आणि तिला थोडा वेळ झोपवलं। ती झोपली तर मी आता लागले कामाला, कारण आत्यांनी लाडूचं सामान आणलेलं होतं। कारण त्यांनी लाडू बनवलेच नाहीत, मी आईकडे बनवले होते। तर आम्ही तिथं असल्याकारणाने ते मला तुम्ही घरी नाही म्हणून त्यांनी घरी बनवलेच नाही। तर आता मी इकडे आली असल्याकारणाने आता मी सर्व जे सामान आहे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तशा पद्धतीनेच मी इथं आता लाडू बनवत आहे। तर सर्व जे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत ते मी आता बनवणार आहे। खारीक खोबऱ्याचे छान असे बारीक बारीक काप करून घेतले आणि जे सर्व ड्रायफ्रूट्स होते ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। आणि आता मिक्स झाल्यानंतर हे सर्व ड्रायफ्रूट्स मी आता मिक्सरमधून छान असे बारीक करून घेत आहे। सर्व जे सामान होतं ते पूर्ण बारीक करून घेतलं। बारीक करून झाल्यानंतर आता याला भाजून घेत आहे। तर घरामध्ये आधीचं तूप होतं थोडंसं, तर आधी ते वापरून घेतलं आणि ते छान असं तुपामध्ये जे आता मी बारीक केलेलं पीठ आहे खारीक खोबऱ्यांचं ते छान असं भाजून घेतलं। सोबतच एका दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा किलो तूप होतं, तर ते स्पेशल लाडूसाठीच आणलेलं होतं, तर ते सुद्धा आता मी यामध्ये पूर्ण वापरणार आहे। तर आधी सर्व जे ड्रायफ्रूट्सचं बारीक पीठ आहे ते थोडं करत भाजून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप कमी पडलं म्हणून थोडंसं तूप गरम करून घेतलं आणि नंतर ते सुद्धा त्या ड्रायफ्रूटच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं। मी ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे करते वगैरे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे। तर हे आता मी सासरी आलेली आहे, त्या कारणाने ते इथं त्यांनी बनवले नव्हते म्हणून मी इथं आता परत बनवत आहे। तर असे माझे छानसे ड्रायफ्रूटचे लाडू आता मी इथं बनवत आहे। सोबतच आज संध्याकाळी शचीच्या बाबांचे फ्रेंड आहेत प्रशांत दादा, त्यांच्या मुलीचा बड्डे आहे, त्यासाठी आज आम्हाला तिकडं पण जायचं आहे। म्हणून घाई गडबडीतच मी आता घाई दुपारी लाडू बनवून घेतले, कारण संध्याकाळी होणार नाही म्हणून दुपारी तशाची झोपून आहे म्हणून लाडू बनवून घेत आहे। सर्व जे ड्रायफ्रूटचं पीठ आहे ते भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता साखर बारीक करून टाकत आहे। सर्व पिठामध्ये साखरचं प्रमाण सुद्धा आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे, आपल्याला किती गोड वगैरे लागतं त्यानुसार मी साखर त्यामध्ये आता बारीक करून टाकत आहे। साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून त्याचे गुठळ्या राहणार नाही। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं की गरम असतानाच त्याचे लाडू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। इथे मी 1 किलो खारीक, 1 किलो खोबरं आणि पाव म्हणजे 250 ग्रॅम असं बाकीचं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे। तर मी ते यामध्ये अर्धा किलो, म्हणजे आमच्या इथं आम्ही कमी गोड खातो म्हणून अर्धा किलो साखर यामध्ये मिक्स केलेली आहे। जर कोणी जास्त गोड खात असेल तर आपण यामध्ये जास्तही साखर मिक्स करू शकतात, पण यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त ठेवायचं जेणेकरून आपल्याला हे जे लाडू आहेत ते पचायला सोपे जातील आणि तुपाने लाडू बांधले सुद्धा लवकर जातात। चला तर आता माझे सर्व जे लाडू आहेत ते जोडून तयार झालेले आहेत। तर थोडे आता थंडे सुद्धा झाले, तर मी आता हे सर्व लाडू डब्यामध्ये पॅक करून ठेवून देते आणि लवकरच झटपट मी तयारी केली, कारण की आता बड्डेला 7 वाजता जायचं होतं आणि आधीच उशीर होऊन गेला। संध्याकाळचे कामं वगैरे आवरून घेतले आणि लवकर झटपट मी तयारी केली, शचीची तयारी केली। शचीचे बाबासुद्धा आलेलेच होते, त्यांनी सुद्धा फ्रेश वगैरे झाले आणि आम्ही सर्वजण तयारी करून आलोत आता इथं जिथं बड्डे होता। तर बड्डेच्या वेन्यूवर आम्ही आलेलो आहोत। शची बड्डे पार्टी वगैरे बघून खूप खुश होती, तर बाहेरच डेकोरेशन बघून, कारण बलूनचं डेकोरेशन होतं तर तिला खूपच आवडलं, तर ते बलूनसोबतच खेळत होती, बलून तिला खेळायला पाहिजे होते। आणि आतमध्ये आलो आम्ही, तर आतमध्ये देखील खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं। हॉलमध्ये ठेवलेला होता कार्यक्रम, तर हॉलमध्ये स्टेजवरच छान असं डेकोरेशन केलेलं होतं। सोबतच हे बघा, हे बड्डे गर्ल आहे आणि बड्डे गर्लची आई आणि मोठी आई आहेत। तर बड्डे गर्लचं उभं राहूनच जेवण चालू होतं, कारण लहान बाळ आहे, जेवण वगैरे आधी जर करून नाही दिलं तिला तर वेळेवर चिडचिड करेल, म्हणून जर सर्व पाहुणे जमा होत होते तोपर्यंत शुभांगी म्हणजेच बड्डे गर्लची आई तिला जेवण वगैरे भरवून घेतलं। त्याला तर आता बड्डे गर्लचं येण्याची वेळ झालेली आहे, तर सर्व पाहुणे जमा झाले आणि आता छान असे कारने बड्डे गर्ल येत आहे स्टेजकडे। बड्डे गर्लचं नाव प्रिशा आहे, तर प्रिशासोबतच प्रिशाचे आई वडील आणि सर्व फॅमिली देखील होती।
तर हे बघा छान अशी तिने रेड कलरचा फ्रॉक घातलेला आहे. इवन तिचे जे भाऊ बहीण होते बाकीचे, ते बहीण होती एक, तिने सुद्धा रेड कलरचाच फ्रॉक घातलेला होता. तर सर्वचे सर्व आता आले स्टेजवरती. सर्वात आधी स्टेजवर आल्यानंतर त्यांनी गौतम बुद्धांची जी मूर्ती होती त्यांना वंदना वगैरे केली आणि त्यानंतर आता जो केक आहे तो ते कट करणार आहेत. आणि इकडे बघा जे बड्डे गर्लसाठी खेळणे आलेले होते ते सर्वचे सर्व साईडला ठेवलेले होते. तर जेवढे पण मुलं आलेले होते तर पार्टीमध्ये ते सर्वचे सर्व त्या खेळण्यांसोबत खेळत होते. सोबत शची सुद्धा खेळत होती. मी तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी तिला म्हटलं, हे बघ केक आलाय, केक तुला खायचं नाही का? तर ती म्हणते की केक मला खायचं आहे. तर ती आधीच गेली दूरूनच तिने असं केकला मी घेतलं बुवा, खाल्लं, पोटाला वगैरे हात लावून मग ते माझ्या पोटात गेलं वगैरे अशी ॲक्शन करून मला तिथूनच ते समजून सांगत होते. आणि वापस आली आणि ते जॉकेट घातलेलं होतं ते जॉकेट फेकून दिलं आणि वापस लागली खेळण्यांसोबत खेळायला. तर आता मुलं इकडे खेळत आहे आणि स्टेजवर बड्डेला सुरुवात झालेली आहे. तर बड्डे कट करण्यासाठी सर्व फॅमिली तिथं जमा झालेली होती. तर जी प्रिशा होती, प्रिशाचे आजी आजोबा होते. तर आजी आजोबांनीच तिला घेतलं आणि बड्डेचा जो केक होता तो कट केला. सर्वात आधी प्रिशाला केक भरवला, त्यानंतर तिची आई, बाबा, मोठे बाबा, मोठी आई, आजी आजोबा असं सर्वांनी तो केक खाल्ला. सर्वांनी एकमेकांना केक भरवला. सोबतच त्यांनी ऑर्केस्ट्रावाले सुद्धा सांगितलेले होते, ते पण छान छान असे गाणे म्हणत होते. जसा केक कट झाला सर्वांची लगबग सुरू झाली. कोणी स्टेजवर जाण्यासाठी घाई करत होते तर कोणी जेवणासाठी धावपळ करत होते. तर जेवणसुद्धा तिथंच साईडला ठेवलेलं होतं आणि जेवणामध्ये सुद्धा छान असा मेन्यू होता. सोबतच पाणीपुरी, चायनीज वगैरे सुद्धा त्यांनी ठेवलेलं होतं. तर आम्ही सुद्धा आता निघालो आहे. तर आम्ही आधी स्टेजवर गेलो, प्रिशाला विश केलं, कारण माहिती होतं की धावपळच्या याच्यामुळे दगदग जर झालं तर लहान बाळ आहे, रडणार आहे, मग शेवटी ती चालली जाईल, तिच्या आईवडिलांनाच विश करावं लागेल. त्यासाठी आम्ही पण त्या चान्स मारून घेतला आणि लगबगीत स्टेजवर गेलो आणि सर्वात आधी प्रिशाला विश केलं. त्यानंतर तिला गिफ्ट वगैरे दिलं. तर आम्ही छान असा झुला आणलेला होता तिच्यासाठी. तर आधी असं वाटलं की बा झुला आम्हीच घेणार आहे, कारण टेडी वगैरे जे बाकीचे खेळणे असतात म्हटलं ते सर्वच जण घेतात, म्हणून आम्ही झुला तिच्यासाठी स्पेशल आणला. पण तिथं नंतर आम्हाला कळलं की अजून त्याच्यासाठी 2 झुले आलेले होते. तर असे एकूण तिला 3 झुले झाले होते. खूप सारे खेळणे जमा झालेले होते. स्टेजवर आम्ही गेलो आणि सर्वांना भेटलो वगैरे. त्यानंतर खाली आलो. खालीसुद्धा प्रिशाचे जे मोठे बाबा, मोठे आई होते त्यांना भेटलो, आजी आजोबा होते त्यांना भेटलो. आणि आता आम्ही जात आहे जेवण करायला. तर जे सर्वच जण आता जेवण करायला येत आहे, तर त्यामुळे जेवणाच्या ठिकाणी सुद्धा खूपच गर्दी झालेली आहे. शचीला देखील खूपच भूक लागलेली आहे, त्यामुळे ती सुद्धा खूप चिडचिड करत होती आणि गर्दी असल्यामुळे तिला घेऊन ताट वगैरे घेणं मला जमत नव्हतं, म्हणून शचीचे बाबाच केले आणि आमच्या दोघांसाठी पण आणि त्यांच्यासाठी पण असे ते ताट घेऊन आले. तर तोपर्यंत मी शचीला इथं डेकोरेशन वगैरे जे होतं ते दाखवत होती आणि काही मुलं देखील होते छोटे छोटे, त्यांना बघून ती थोडी शांत झाली. ती शांत झाली तोपर्यंत आम्ही साईडला एक टेबल वगैरे बघितला, तिथं जागा वगैरे भेटली आम्हाला बसायला, तिथं बसलो. तोपर्यंत शचीचे बाबा देखील आमचं ताट म्हणजे जेवणाचं घेऊन आले सर्वांचं. जेवणाचा छान मेनू होता. तर त्यामध्ये गुलाबजामुन होते. तर स्वीटमध्ये त्यांनी 2 डिशेस ठेवलेल्या होत्या, एक गुलाबजामुन आणि एक जिलेबी. तर जिलेबी तर शचीला काही जास्त आवडली नाही, तिला गुलाबजामुनच आवडले. तर तिने दुसरं बाकी काही नाही पण गुलाबजामुनच सर्वात जास्त खाल्ले. शची गुलाबजामुन खात होती तोपर्यंत शचीच्या बाबांनी आणि मी जेवण करून घेतलं. आमचं जेवण झाल्यानंतर मग तिचे गुलाबजामुन संपले आणि मग मी तिला शांतचित्ताने थोडंसं वरण भात भरवलं. आणि हे जे दादा आहेत म्हणजे प्रिशाचे बाबा, हे शचीचे ऑफिशियल फ्रेंड आहेत. तर त्यामुळे इथले पूर्ण ऑफिसमधले जे फ्रेंड आहेत त्यांचे इथे आलेले होते, त्यामुळे शचीचे बाबा त्यांच्यातच बिझी होते. प्रिशाला तरी मी आधी भेटलेली होती, कारण तिला बघण्यासाठी आम्ही आधी आलेलो होतो. त्यामुळे प्रिशाची तिचे आई बाबा म्हणजे शुभांगी आणि प्रशांत दादा, त्यानंतर तिची आजी आजोबा, पूर्ण फॅमिलीची ओळख होती. त्यामुळे काही एवढं अनोळखीसारखं वाटत नव्हतं. आणि बाकीचे यांचे जे ऑफिशियल फ्रेंड वगैरे होते त्यांचीसुद्धा त्यांनी मला इथं ओळख वगैरे करून दिली. तर सर्वांना भेटून खूप छान वाटलं. असं वाटतच नव्हतं की आपण अनोळखी ठिकाणी आलेलो आहोत, की जे बाकीचे जे पाहुणे आहेत ते आपल्यासाठी अनोळखी आहेत. सर्व खूप फ्रीली आणि फ्रँकली बोलत होते. सोबतच जे ऑफिशियल मधले होते यांचे ते सुद्धा खूप फ्रँकली बोलले. सर्वांसोबत भेटून खूप छान वाटलं.
सर्वांसोबत भेटले वगैरे. सर्वांशी भेटणं झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहेत घरी जाण्यासाठी. तर घरी जायच्या आधी परत एक वेळा आम्ही शुभांगीला भेटले. शुभांगीसोबत थोडे फोटो वगैरे काढले. त्यानंतर प्रशांत दादा, बड्डे गर्ल, सर्व फॅमिलीला आम्ही एक वेळा भेटलो, सर्वांना बाय वगैरे केलं आणि अशा प्रकारे ही बड्डे पार्टी इथं संपवली. चला तर मंडळी, आता आम्ही जातोय घरी. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सोबत जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.